सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी, सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा इथं संपन्न होतोय आणि ह्या मेळाव्याकरता इथं उपस्थित असणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटेले, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पक्षाचे नेते माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, आमचे जिल्ह्याचे नेते माननीय डॉक्टर विश्वजित कदम, माझे सहकारी आमदार विक्रमसिंह सावंत, सांगली जिल्ह्याचे प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक माजी आमदार रमेशजी बागवे, नंदकुमारजी कुंभार, सिकंदर जमादार सर, व्यासपीठावरील उपस्थित असणारे सर्व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष, सर्व शहरातील ब्लॉकचे अध्यक्ष, सर्व सेलचे पदाधिकारी, युवक काँग्रेस, NSUI, सेवादल आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी जिल्ह्यातल्या विविध भागातून आलेले सर्वसामान्य कार्यकर्ते बंधू भगिनी, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया मित्रो, खरं म्हणजे गेले 1.5 महिन्यापेक्षा अधिक काळ सांगलीचं नाव हे या जिल्ह्याच्या पटलावर नव्हे, राज्याच्या पटलावर नव्हे, तर देशाच्या पटलावर सातत्यानं गाजतंय. आणि याबरोबर सांगलीतला एक सामान्य कार्यकर्ता मला म्हणून अभिमान आहे की ह्या सांगलीबरोबर आमच्या सांगली काँग्रेसचं नाव, सांगलीच्या काँग्रेसचे नेते डॉक्टर विश्वजित कदम, आमदार विक्रमसिंह सावंत असतील, मी असतील, अन्य सहकारी असतील, हे सातत्यानं मीडियावर झळकत राहिलं. आणि ह्याचं कारण दुसरं तिसरं काय नव्हतं, ही सांगलीची जागा काँग्रेसची आहे, काँग्रेसच्या हक्काची आहे, हे पटवून देण्याकरता, किंबहुना ही जागा काँग्रेसच्या सांगलीकडे राहिली पाहिजे म्हणून याचं नेतृत्व आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम यांनी स्वीकारलं. आणि त्यांच्यामुळंच, त्यांच्या प्रयत्नामुळंच अगदी शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे 19 एप्रिलला ज्या वेळेला माघारीचा शेवटचा दिवस होता, तोपर्यंत नानाभाऊ आम्ही अपेक्षा ठेवून होतो की AB फॉर्म आम्हाला मिळेल. परंतु दुर्दैवानं तसं घडलं नाही. याचं अतीव दुःख एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मला निश्चित आहे. परंतु मला इथं एक सांगितलं पाहिजे, कारण घटनाक्रम कदाचित सगळ्यांना माहिती नसतील. आतापर्यंत सांगलीमध्ये उमेदवारीवरून वाद व्हायचा, उमेदवारी कुणाला दिली पाहिजे, मी का तू, या संदर्भामध्ये स्पर्धा असायची. परंतु आत्तापर्यंतच्या सांगली लोकसभेच्या असेल किंवा इतर कोणतेही विधानसभा असतील, ह्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की डॉक्टर विश्वजित कदमांनी आम्हाला जिल्ह्यामध्ये सांगितलं की जिल्ह्यातून एकमेव नाव पाठवायचं, आणि ते एकमेव नाव जिल्ह्यातनं शिफारस आम्ही केली. आणि बाळासाहेबांना म्हणजे विश्वजित कदमांना त्या ठिकाणी आग्रह असताना देखील त्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीमधनं फक्त विशाल पाटलांचं एकटंच नाव पाठवायचं असं त्यांनी आग्रह धरला. आणि 11 मार्चला इथल्या महाविकास आघाडीचा उमेदवार चंद्रहार पाटील, त्यांचा प्रवेश काय शिवसेनेत होतो, तिथं संकेत काय दिले जातात, आणि 21 मार्चला इथं येऊन उमेदवारी जाहीर केली जाते. हे सगळं स्वप्न होतं. सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला हे पटलं नाही, सामान्य जनतेला पटलं नाही. आणि हे तिकीट
ही जागा मिळवायचं याचा चंग डॉक्टर विश्वजित कदम यांनी मानला. मला इथं सांगायचं आहे नम्रपणानं, आम्ही सलग 21 दिवस मुंबईमध्ये होतो. डॉक्टर विश्वजित कदमांनी सांगितलं मुंबई सोडायची नाही, कारण मुंबईतनं दिल्ली, तिथून बेंगलोरला जायला आलं तर जाता येते, नागपूरला जायला आलं तर जाता येते. राज्यातल्या नेत्यांवर तर रोज आम्ही त्या ठिकाणी भेटायचो. दुसरं काही नाही, सांगलीची आमच्या हक्काची जागा आहे, सोडून द्या, काय आम्हाला सोडवून घ्या आणि ही जागा आम्हाला मिळवून द्या. मध्यंतरी ह्या 2-3 दिवसासाठी विशाल पाटील मुंबईतनं सांगलीत आले. मला घरातून फोन आला, अहो उमेदवार सांगलीत आलेत आणि तुम्ही तिथं काय करताय. मी सांगितलं डॉक्टर विश्वजित कदम असतील, आमदार विक्रमसिंह सावंत असतील, मी असेल, आम्ही तिघही उमेदवार म्हणूनच सांगलीची जागा काँग्रेसला राहण्यासाठी प्रयत्न करतोय. हा विश्वास तुम्हा सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्याच्या बळावर आम्ही मिळवलेला होता आणि निश्चितपणानं तो प्रयत्न म्हणजे अगदी राज्यातल्या तर इथं तिन्ही नेते इथं आहेत, ह्यांना तर आम्ही सारखं त्या ठिकाणी भेटून त्रास द्यायचो. आम्हाला दिल्लीला डॉक्टर विश्वजित कदम घेऊन गेले आणि दिल्लीतली डॉक्टर विश्वजित कदमांची ताकद काय आहे हे मी स्वतः अनुभवलं. कारण 2-2, 5-5 दिवस तिथं पक्षश्रेष्ठींच्या भेटीला वेळ द्या, तिथं थांबावं लागतं. तिथं विश्वजित कदमांमुळं आम्हाला पटापट अपॉइंटमेंट मिळाला. काँग्रेस कमिटीचे अखिल भारतीय अध्यक्ष खरगे साहेब असतील, वेणुगोपाल साहेब असतील, मुकुल वासनिक असतील, छेनीतला साहेब असतील, कुणालाही आम्ही भेटलो असं झाली नाही. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा भेटलो. त्यांनी देखील तिथं सांगितलेलं होतं की आमची ही जागा काँग्रेसची आहे, आम्ही ही जागा सोडलेली नाही. इथं गैरसमज पसरवला गेला की ही जागा सोडलेली आहे. राज्याचे नेते इथं उपस्थित आहेत. शेवटच्या सणापर्यंत ह्या तिन्ही राज्यातल्या नेत्यांनी आणि त्यांच्याबरोबर विश्वजित कदमांनी ही जागा काँग्रेसची आहे, काँग्रेसकडे राहिली पाहिजे, असली पाहिजे, यासाठी शेवटपर्यंत ते भांडले. आता ही जागा दुर्दैवानं सुटली नाही काँग्रेसकडं. आता ह्या पुढच्या काळामध्ये ही परिस्थिती जी आली त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं या दृष्टिकोनातनं आपल्याला कल्पना आहे की राज्यातले तिन्ही नेते कुठल्या जिल्ह्यात एकत्र जात नाहीत. आज 4-30 सांगलीमध्ये हे तिन्ही नेते एकत्र या ठिकाणी आलेले आहेत. त्याकरता तुम्ही समजू शकता की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावर, शहर जिल्हाध्यक्षावर राज्यातून आणि दिल्लीतून प्रेशर आहे. त्यामुळे ह्या तिघांच्यावर किती प्रेशर असू शकतं ह्या त्यांच्या उपस्थितीवरून तुम्ही समजू शकता. खरं म्हणजे अधिक मी काय बोलणार नाही. नेत्यांची भाषणं आपल्याला ऐकायची आहेत, आपल्याला भूमिका समजून घ्यायची आहे. आणि एकच सांगतो की कोणत्याही प्रयत्नाला जिथं 100% आपण म्हणतो त्यापैकी 99% प्रयत्न असतात, कष्ट असतात, ते आम्ही सर्वांनी केले. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे केले आणि ह्या 100% पैकी 1% असतो नशिबाचा. आणि दुर्दैव आहे की त्या 1% नशिबानंच खरं म्हणजे घात केला. मला माहिती नाही पुढं काय होणार आहे, देवालाच माहीत. मी व्यासपीठावरील ह्या सर्व पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतो, सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांचं ह्या काँग्रेसप्रेमी, काँग्रेस निष्ठावान कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.